खाली दिलेली कथा स्वामींच्या संदेशांनी भरलेली, शांतता देणारी आणि अंतर्मुख करणारी आहे. स्वामींचा संदेश ताणातून शांततेकडे. तो दिवसही इतर दिवसांसारखाच होता, पण मन मात्र वेगळंच थकलेलं. जबाबदाऱ्या वाढत होत्या, प्रश्न सुटत नव्हते आणि मनात सतत एकच गोंधळ, हे सगळं कधी थांबणार? त्या अवस्थेत तो अक्कलकोटच्या दिशेने निघाला. कोणतीही मोठी मागणी नव्हती, फक्त मन शांत व्हावं एवढीच इच्छा होती. समाधीसमोर उभा राहिल्यावर स्वामींचा एक संदेश अंतर्मनात उमटला. तू सगळं स्वतःच्या खांद्यावर घेतोयस म्हणून ताण वाढतोय. माझ्यावर सोड, तुझं काम तू कर, उरलेलं मी पाहतो. त्या क्षणी काही बदललं नाही, पण मनातला भार हलका झाल्यासारखा वाटला. पुढच्या दिवसांत स्वामींचा दुसरा संदेश जाणवू लागला. शांतता बाहेर नाही, ती तुझ्या आतच आहे. गोंधळाला थांबवायचं असेल तर आधी मनाला थांबायला शिकव. हळूहळू तो रोज थोडा वेळ स्वामींचं स्मरण करू लागला. ताण कमी होत गेला, विचार स्पष्ट झाले आणि नकारात्मकता आपोआप दूर सरकू लागली. एक दिवस स्वामींनी तिसरा संकेत दिला.